नमस्कार मित्रांनो, आर्टिफिशियलमध्ये आपलं स्वागत आहे. इथे जे आहे आज आपण इथे बघणार आहोत की फंडामेंटल ॲनालिसिस आपण कशा पद्धतीने इथे करायचं आहे. ठीक आहे. फंडामेंटल ॲनालिसिस करण्यासाठी मित्रांनो ही ट्रिकर टेप जी वेबसाईट आहे, तुम्ही ह्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकता आणि ह्या वेबसाईटवरनं मित्रांनो जे की तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस करायचं आहे तुम्ही या ठिकाणी करू शकता. हे बा या वेबसाईटचं नाव आहे. ह्या वेबसाईटची जी लिंक आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. ॲड्रेस बारमध्ये ह्या वेबसाईटची लिंक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या वेबसाईटवरती जायचं आहे. इथे तुम्हाला जे लाईव्ह मार्केटमध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी हे जे स्टॉक आहेत ना, इथे ब्लिंक होताना दिसतात. म्हणजे कोणत्या स्टॉकची प्राईस इथे वाढत आहे, कोणते स्टॉक या ठिकाणी कमी होत आहेत, ह्या सर्व गोष्टी इथे तुम्हाला इथे दिसतात. ह्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट देऊन द्या आहे. या ठिकाणी फंडामेंटल ॲनालिसिस करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे झरोदाचा अकाउंट असेल तर त्याच्या थ्रू देखील तुम्ही या ठिकाणी फंडामेंटल ॲनालिसिस या ठिकाणी करू शकता. तसं म्हटलं तर प्रत्येक ब्रोकरमध्ये या ठिकाणी फंडामेंटल ॲनालिसिस हे असतं, तर ते आपल्याला शोधून त्या ठिकाणी आपण करू शकतो. तर या ठिकाणी आपण आता थोडंसं डाऊन साईडला जाऊया. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी मार्केटमध्ये जे सेक्टर आहेत ना, ठीक आहे, मार्केटमध्ये बरेच सेक्टर आहेत. या पूर्ण सेक्टरमध्ये काय होतं की आपल्याला ट्रेडिंग करता येते. पण या ठिकाणी आपण शक्यतो काय करतो, निफ्टी 50 आणि या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये जास्त प्रमाणामध्ये इथे आपण ट्रेड करायचे इथे प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर हे सेक्टर आहे तुम्ही बघू शकता. USD INR आहे, गोल्ड आहे, निफ्टी 100 आहे या ठिकाणी, बरोबर. मिड कॅप आहे या ठिकाणी, स्मॉल आहे, स्मॉल कॅप आहे, निफ्टी IT आहे, निफ्टी फार्मा हे असे बरेच सेक्टर आहेत. हे सर्व सेक्टरमध्ये आपण या ठिकाणी ट्रेडिंग करू शकतो. त्यासाठी आपल्याला अगोदर शिकावं लागतं. तर इथे आपण काय करायचं आहे की आपल्याला बघायचं फंडामेंटल ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं. आपण थोडंसं इथे जर डाऊन साईडला आलं तर इथे आपल्याला मित्रांनो दिसतं की टुडे स्टॉक. ठीक आहे. टुडे स्टॉक म्हणजे मित्रांनो लाईव्ह मार्केटमध्ये इथे काय दिसतं की आजच्या दिवसापुरतं. ठीक आहे. आता जर आज मार्केट चालू असतं तर इथे आपल्याला काय दिसलं असतं की आजच्या मार्केटमध्ये टॉप गेनर किती आहेत, म्हणजे या ठिकाणी टॉप कंपन्या किती आहेत, टॉप लूजर किती आहेत, म्हणजे टॉप लूजर कंपन्या किती आहेत ज्या की मायनसमध्ये जात आहेत, मोस्ट ॲक्टिव्ह स्टॉक किती आहेत मायनस आणि पॉझिटिव्हमधनं, 52 आठवड्याचा हाय कोणी गाठला आहे, 52 आठवड्याचा लो कोणी गाठलेला आहे, हे इथे आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटत असतं. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे. ठीक आहे. आता इथे आपण घेऊया हे NHPC, हे जवळपास 10% हे वाढलेलं आहे. ठीक आहे. ह्याच कंपनीला आपण इथे क्लिक करूया आणि बघूया की आपल्याला माहीत नाही कंपनी काय करते. आता भारत पेट्रोलियम तुम्हाला नावावरूनच कळतं पेट्रोलचे आहे. इंडियन ऑइल ही पण पेट्रोलचीच कंपनी आहे. याची गॅस पण आहेत. हे बँक आहे पंजाब नॅशनल बँक. याच्यावरून तुम्हाला समजतं की हे बँका आहेत, हे पेट्रोलचं आहे समजतं. आता हे NHPC हे आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. जे नवीन आहेत त्यांना माहीत नाही काय आहे, असं समजून इथे आपण डिस्कस करूया. आता NHPCला इथे आपण काय करायचं आहे, क्लिक केलं. NHPCला अशा पद्धतीने आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे काय दिसतं, युटिलाइज म्हणजे जे रिन्युएबल एनर्जी आहे. ठीक आहे. म्हणजे जे बॅटरीवरती गाड्या वगैरे चालतात त्याच्या संदर्भात ही जी आहे ही कंपनी आहे. ठीक आहे. म्हणजे ग्रीन एनर्जी एक उदाहरणामध्ये म्हटलं तर साधं सिंपल उदाहरण ग्रीन एनर्जी. ठीक आहे. आता इथे आपल्याला ही कंपनी काय करते हे थोडक्यामध्ये इथे लिहून येतं. ठीक आहे. NHPC लिमिटेड इज एंगेज्ड इन इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू काय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स. ठीक आहे. म्हणजे ही कंपनी जी आहे मित्रांनो ही बंद पडणार नाही. ठीक आहे. भविष्यामध्ये हे कंपनीचा जो आता तुम्ही प्राईस बघताय ₹100 आहे, ही काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी ही इथे वाढलेली तुम्हाला पाहायला भेटेल. कारण हे सेक्टर मित्रांनो जे की आहे एनर्जीचं हे कधी बंद पडणार नाही. आता या ठिकाणी गाड्या पूर्ण इलेक्ट्रिक येत आहेत. आपल्याला थोडंसं विचार करावा लागतो. इलेक्ट्रिक गाड्या येत आहेत, बऱ्याच गोष्टी इलेक्ट्रिक येत आहेत. तर त्याच्यानुसार मोबाईलची बॅटरी झाली, गाडीची बॅटरी झाली, या ठिकाणी मोठ्या ज्या बॅटऱ्या वगैरे असतात. ठीक आहे. त्या बॅटऱ्या वगैरे या ठिकाणी त्या कंपनीला इथे म्हणजे काय होतं, कंपनी ह्याच्यावरती डिपेंड असतात. आता आपण काय करूया, या ठिकाणी जे आहे हा जो चार्ट आहे इथे आपल्याला हे जे छोटासा ॲरो दिसतो ना तुम्हाला, हे पहा, हा जो छोटासा ॲरो दिसतो ना, हा ॲरो ह्याला क्लिक केल्यानंतर हा चार्ट इथे म्हणजे ह्याचे डिटेल्स आपल्याला फुल स्क्रीनवरती दिसेल. त्या अगोदर इथे तुम्ही बघू शकता की ह्याचा PE रेशिओ किती आहे. ठीक आहे. PE रेशिओ किती आहे याचा, आणि ही कंपनी डिव्हिडेंड देते का, तर हो बाबा इथे डिव्हिडेंड देते ही 2.3%. ठीक आहे. 0.3% म्हणजे 2% इथे आपण पकडूया की तुमच्या एका शेअरवरतीही तुम्हाला 2% या ठिकाणी डिव्हिडेंड ही देणार. म्हणजे ते काय असतं, कंपनीची जेव्हा मीटिंग होते तेव्हा तो डिव्हिडेंड या ठिकाणी ठरवला जातो. कधी तुम्हाला 2% दिला जाईल, कधी 1% दिला जाईल, कधी 1.5% दिला जाईल. ठीक आहे. पण ओव्हरऑल हे 2% या ठिकाणी तुम्हाला डिव्हिडेंड इथे भेटू शकतो. आपण काय करूया, आता हा जो स्क्रीन आहे ना ही मोठी करूया.
ठीक आहे. जसं त्या स्क्रीनवरती आपण क्लिक केलं अशा पद्धतीने जे आहे आपल्यासमोर इथे मार्केटचं जे आहे हे ओपन होतं. आज ह्याने हाय कितीचा लावला आहे म्हणजे फ्रायडेचा हाय, आज संडे आहे. फ्रायडेचा हाय लावलेला आहे 103 रुपयाचा, लो लावलेला आहे 92 रुपयाचा. ठीक आहे. रिटर्न्स किती आहे त्याचे आत्तापर्यंतचे 10% रिटर्न्स हे या ठिकाणी वाढले, म्हणजे 10% एका दिवसामध्ये हा इथे वाढलेला आहे. ठीक आहे. हा कधीपासून स्टॉक आलेला आहे मित्रांनो, थोडंसं वरती गेलं तर आपल्याला या ठिकाणी जे आहे इथे पाहायला भेटते. ठीक आहे. जवळपास हा बघितलं तर 93 पासून म्हणजे एका दिवसाचा आहे. इथे जर आपण खाली गेलो ना, ठीक आहे, इथे आहे. ठीक आहे. एक आठवडा, ठीक आहे, इथे तुम्हाला दिसते एक आठवडा, एक महिना, एक वर्ष. एक वर्षाला जर इथे आपण क्लिक केलं तर एक वर्षाचा इथे आपल्याला चार्ट दिसतो की हा फेब्रुवारी 2023 म्हणजे मागच्या वर्षी किती रुपयाला होता, थोडं खाली घेऊया तर हा 40 रुपयाला होता. ठीक आहे. आता मागच्या वर्षी ज्यांनी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असेल त्याला या ठिकाणी आजच्या तारखेला जे आहे मित्रांनो जवळपास 60 रुपयाचा इथे फायदा झालेला आहे. ठीक आहे. आता ऑक्टोबर 2023मध्ये ज्यांनी या ठिकाणी 50 रुपयाला घेतलं म्हणजे मागच्या ऑक्टोबर आता गेलेला ऑक्टोबरमध्ये 23मध्ये त्यांना या ठिकाणी 50 रुपयाचा फायदा झालेला आहे. तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी आपण जे आहे या ठिकाणी जेव्हा आपण स्टॉक बघतो ना तेव्हा त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस या ठिकाणी आपल्याला करायचं असतं. ठीक आहे. तर या ठिकाणी हे झालं. आपण इथे बघितलं की कंपनी कशा पद्धतीने स्लोली याच्यामध्ये प्रॉफिट लगेच होत नसतो मित्रांनो, वेळ लागतो. स्लोली ह्या कंपन्यामध्ये काय होतं, प्रॉफिट होत जातं. कधी तुम्हाला रेड दाखवेल, कधी ग्रीन दाखवेल. ठीक आहे. जेव्हा तुमचं 1-2 वर्ष होईल ना तेव्हा ते पूर्ण ग्रीनच दाखवेल तुम्हाला, कारण या ठिकाणी काय होतं तुमचं या ठिकाणी ॲव्हरेज होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर ह्या कंपनीचं कॅप काय आहे, म्हणजे ही स्मॉल कॅप कंपनी आहे, मिड कॅप आहे, लार्ज कॅप कंपनी आहे, आपल्याला इथे समजतं. तर इथे तुम्हाला दिसतंय हे काय आहे, एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं जे कॅपिटल आहे इथे जवळपास 91,359 करोड. ठीक आहे. हे जे आहे ना हे करोडमध्ये असतं आणि स्टॉकची या ठिकाणी स्टॉक इज रेंज किती आहे, 89 या ठिकाणी आहे. तर ह्या गोष्टी देखील आपल्याला इथे समजतात. इथे तुम्हाला स्पष्ट दिसते की या काय दिसते, ही कंपनी काय करते, एक एनर्जीची कंपनी आहे, रिन्यूवेबल एनर्जी. ठीक आहे. या कंपनीचं काम आहे, ते कंपनी तशा पद्धतीने काम करते. जर हे ह्याच्यावरनं देखील आपल्याला समजलं नाही. ठीक आहे. आता बऱ्याच लोकांना समजत नाही की नेमकं काय करते, तर परत इथे आपल्याला खाली यायचं मित्रांनो. ठीक आहे. परत खाली यायचं. इथे आपल्याला खाली आल्यानंतर ह्यांचं काय असतं या ठिकाणी एक PDF असते, म्हणजे ज्यांचे मीटिंग वगैरे झालेले असतात ना त्याची एक PDF या ठिकाणी डाऊनसाईडला असते, ते आपल्याला इथे शोधायचे आहे. ठीक आहे. ठीक आहे. इथे जर बघितलं तर कॅश फ्लो स्टेटमेंट देखील आहे, म्हणजे आपण अगोदर PDF बघूया. ठीक आहे. इथे PDF आपण शोधायचा हां इथे बघा हे ॲन्युअल रिपोर्ट. ठीक आहे. विसरलो की ॲन्युअल रिपोर्ट म्हणायचं त्याला. ॲन्युअल रिपोर्ट आहे, ह्याला आपण इथे क्लिक करूया. ॲन्युअल रिपोर्टला क्लिक केल्यानंतर आता ज्यांना कळलं नाही की कंपनी नेमकं काय करते, काय आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. असं समजा की आपण नवीन आहोत मार्केटमध्ये, आपल्याला माहीत नाही कंपनी काय करते. खाली आल्यानंतर हे ॲन्युअल रिपोर्ट दिसतो कंपनीचा. ठीक आहे. हा ॲन्युअल रिपोर्ट आपण बघायचा. ह्याच्यामध्ये आपल्याला समजेल की चित्र तरी बघून समजताना मित्रांनो, हा बघा हे. ठीक आहे. आता ज्यांना समजलं नाही, ठीक आहे, ज्यांना ते वाचून समजलं नाही की कंपनी काय करते, ठीक आहे, कंपनीचं काय काम आहे, तर हे बघा हे असं एक धरण आहे मित्रांनो. ह्याच्यावरनं काय एनर्जी या ठिकाणी हे तयार करायचा इथे प्रयत्न करत असतात. ठीक आहे. इथे जे तुम्हाला हा पंखा दिसतोय, हा जो पंखा मित्रांनो बघता, ह्याच्यावरनं देखील एक एनर्जी तयार होते आणि हे सुझलॉन कंपनीचं जे आहे, सुझलॉन कंपनी अशावरनं एनर्जी तयार करत असते. इथे बघता तुम्हाला सौर प्लेट दिसत आहेत. हे पहा अशा पद्धतीने आपण जरी हे फोटो जरी बघितले ना तरी आपल्याला कळतं की बाबा कंपनी काय करत आहे. ठीक आहे. हे बाकीचे ते कंपनीचे पूर्ण डिटेल्स आहेत. इथे देखील तुम्ही वाचू शकता की कंपनी काय करत आहे, मागच्या वर्षी कंपनीचं काय बेनिफिट झाला, किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला, किती डिव्हिडंड दिला, ह्या सर्व गोष्टी इथे आपल्याला जे इथे कळतात. जवळपास हे 561 पानं आहेत इथे. तर एवढे पानं तर आपण काय वाचत बसणार नाही आहे, पण तुम्हाला जे पाहिजे ना मित्रांनो हे पहा. तुम्हाला जे बघावंसं वाटतं ना ते तुम्ही या ठिकाणी याच्यामध्ये बघू शकता. ठीक आहे. हे अशा पद्धतीने जे आहे की तुम्ही हे ॲनालिसिस करू शकता. आता खूपच मोठी ही PDF फाईल आहे. ठीक आहे. तर शेवटी या ठिकाणी आपण बघूया काय आपल्याला इथे दिसतंय का, कारण ज्यांना काही समजत नाही ना मित्रांनो त्यांना इथे आपली साधी सिंपल पद्धत आहे की काय करायचं आहे, हे ओपन करायची PDF. ठीक आहे. हे काय झालं, स्लो झालं वाटतं. ठीक आहे. ते हँग झाला वाटतं बहुतेक. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने काय करायचं, तुम्ही जे आहे ना मित्रांनो या ठिकाणी
हे PDF वगैरे अशा पद्धतीने बघायच्या आणि आपण क्लोज करून परत ओपन करूया. थोडीशी खूपच मोठी PDF आहे. ठीक आहे, 22चा आपण रिपोर्ट बघूया. ठीक आहे, आपण 23च्या रिपोर्टला क्लिक केलं होतं. परत या ठिकाणी रिपोर्टला क्लिक करतो मी. ज्यांना अजूनही या ठिकाणी समजलं नसेल मित्रांनो, ते बघू शकतात की हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला समजून येतं की कंपनी काय करत आहे. ठीक आहे, हे कंपनीचं हे काम आहे. एनर्जी या ठिकाणी तयार केली जाते पाण्यावरनं वगैरे, वीज परत सूर्यप्रकाशावरनं वगैरे. तर त्याच्यानुसार ही कंपनी, तुम्हाला तर काय वाटतं त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं का नाही ते या ठिकाणी ठरवू शकता. ठीक आहे, हे साधं सिंपल, ज्याला काहीच म्हणजे इंग्लिश वगैरे समजत नाही त्यांना चित्रावरनं तर या ठिकाणी 100% समजतं की कंपनी काय करते. ठीक आहे, जर नाही समजलं ना मित्रांनो कधी आपल्याला कंपनी काय करते, खाली येऊन ॲन्युअल रिपोर्ट असतो तो बघायचा, त्याच्यावरनं समजतं की कंपनी नेमकं काय या ठिकाणी करत असते. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपल्याला कोणती गोष्ट बघायची की या ठिकाणी जे आहे फायनान्शियल ही एक टॅब आहे. ठीक आहे, या फायनान्शियल टॅबमध्ये इथे आपल्याला दिसते की कंपनीचं म्हणजे ग्रोथ कशा पद्धतीने आहे, मागचे 10 वर्षाची ग्रोथ कशी आहे, कशा पद्धतीने कंपनी म्हणजे या ठिकाणी परफॉर्मन्स करत आहे. ठीक आहे, इथे आता 2020 आहे ते आपण बघूया. ठीक आहे, 2020ला काय होतं, 17 पॉईंट प्लसमध्ये होते, 21ला 405 पॉईंट, 22ला 867 पॉईंट. हे ह्यांचं जे आहे ना इथे इन्कम फ्लो आपल्याला या ठिकाणी दिसत असतो. आपण थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे, 23चं तर आलं नसेल इथे काहीतरी दिसतंय, आपण बघूया. ठीक आहे, 23चं -294% या ठिकाणी आहे मायनसमध्ये. ठीक आहे, इथे जर हा छोटा ॲरो दिसतो ह्याला क्लिक करायचं. इथे दिसतं की कंपनी फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने आहे, या ठिकाणी इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीज काय आहे. ठीक आहे, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ना इथे आपल्याला डाऊन साईडला या ठिकाणी दिसत असतात. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे हे पूर्ण मित्रांनो या ठिकाणी काय करायचं असतं, ॲनालिसिस करायचं असतं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला जो स्टॉक आवडतो त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं का नाही करायचं हे आपण इथे डिसाईड करू शकतो. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे की NHPC हॅज इन्क्रीज्ड डिव्हिडंड्स कन्सिस्टंटली ओव्हर द लास्ट 5 इयर. म्हणजे इथे जे आहे डिव्हिडंड ही कंपनी छान पद्धतीने देत आहे. तर अशा पद्धतीने कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे, आता इथे बघितलं इथे तुम्हाला डिव्हिडंडचं पण दिसतंय की इथे 2022मध्ये ते ऑगस्ट 22मध्ये किती दिले, पर शेअर 0.45 पैसे. त्याच्या अगोदर किती दिलेलं आहे. ठीक आहे, 17 फेब्रुवारीला 1.40 पैसे, त्याच्या अगोदर 0.50 पैसे. म्हणजे हे कमी जास्त होत राहतं पण तुम्हाला डिव्हिडंड हा भेटत जातो. कसं असतं, कंपनीचं ज्या पद्धतीने ग्रोथ होते त्यानुसार आपल्याला डिव्हिडंड इथे भेटत जातो. इथे बघताय तुम्ही 22मध्ये 1.31 रुपये, त्याच्या अगोदर 0.35 पैसे. तर हे देखील तुम्ही बघायचं असतं. खूप साऱ्या अशा गोष्टी असतात मित्रांनो, त्या आपल्याला बघायच्या असतात आणि त्याच्यानंतर ठरवायचं असतं की आपल्याला कुठं या ठिकाणी मार्केटमध्ये एंट्री करायची आहे. ठीक आहे, NHPC हा जो चार्ट आहे आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न करूया. NHPC. ठीक आहे, आता आपल्या अकाउंटवरती आपण परत आलेलो आहोत. इथे आता आपण काय करायचं आहे, NHPC. ठीक आहे, NHPC हा जो स्टॉक आहे NSE लिस्टेड पण आहे. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण NSEच्या ह्याला आपण क्लिक करूया. काय ते त्याच्यामध्ये बसणार नाही आहे. ठीक आहे, आपण फुल झालेले आहे लिस्ट. हे आपण काय करूया, दुसऱ्या एका मिड कॅप ह्याच्यामध्ये इथे आपण NHPC इथे आपण बघूया. ठीक आहे, NHPC. ठीक आहे, हे जे आहे इथे आपण बघू, कारण ती ऑसलेस्ट फुल झालेली होती. ठीक आहे, याला आपण काय करूया, इथे क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर हा NHPCचा जो चार्ट आहे इथे आपल्याला दिसतो. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जर बघितलं मित्रांनो तुम्ही इथे येऊन तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी येऊन 12 महिने म्हणजे 1 वर्षाचा. ठीक आहे, 1 वर्षाचा इथे तुम्ही चार्ट बघू शकता की कशा पद्धतीने कंपनीने काम या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, हे पहा, कंपनीने इथे एक जबरदस्त W पॅटर्न तयार केला, एक ब्रेकआउट दिला. ठीक आहे, जवळपास जानेवारी 10 पासून इथनं आपण बघतोय, 2010 पासूनचा इथे डाटा आपण बघतो, जवळपास 23 वर्षाचा दिसतं इथे आपल्याला. ठीक आहे, एक कॅन्डलमध्ये 1 वर्षाची कॅन्डल या ठिकाणी आहे. ठीक आहे, ज्यांनी आता या ठिकाणी मित्रांनो इथे जर एंट्री मारली असेल, ठीक आहे, जानेवारी 10मध्ये त्यांचं या ठिकाणी मार्केटमध्ये डाऊनसाईडला आलं, इथे काय झालं, त्यांचा इथे लॉस झाला. ज्यांनी सेटअपवरती काम केला, कधीही तुम्ही कोणत्याही ह्याच्यामध्ये एंट्री करा, सेटअप पकडायचा. ठीक आहे, सेटअप पकडायचा मित्रांनो. सेटअपला खूप महत्त्व असतं. वेळ लागू द्या, आज नाही उद्या नाही परवा, ह्या महिन्यात नाही पुढच्या महिन्यात, पण सेटअप. ठीक आहे, या ठिकाणी काय आहे, इथे मार्केट या ठिकाणी साईड बेस होतं. आता ज्यांनी ह्या ब्रेकआउटवरती एंट्री केली ती इथे जे आहेत प्रॉफिटमध्ये आहेत. म्हणजे
ज्यांनी ज्यांनी इथे क्वांटिटी 1000 लाखामध्ये घेतलेली आहे त्यांच्या एका स्टॉक मागं त्यांना या ठिकाणी प्रॉफिट त्या पद्धतीने होतं, मार्केट ज्या पद्धतीने वाटतं त्या पद्धतीने. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर इथे आपण काय बघूया की मंथली, महिन्यावरती कशा पद्धतीने हा स्टॉक चालत आहे ते देखील इथे आपण बघूया की जवळपास पाठीमागचे जर विचार केला तर मार्केट काय होतं, एका रेंजमध्ये होतं, त्याच्यानंतर इथे वरती गेलेलं आहे. ठीक आहे. हे महिन्यानंतर बघितलं मार्केट वरती जात आहे. आता आठवड्यानंतर जर तुम्हाला जास्त लॉंग टर्म ठेवायचं असेल ना, तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो मंथलीवरती पाहावं लागतं, वर्षाच्या याच्यावर पाहावं लागतं. आणि तुम्हाला फक्त एखाद्या महिन्यासाठी ठेवायचं तर तुम्ही मी विकलीवरनं देखील घेऊ शकता आणि डेवरनं देखील या ठिकाणी घेऊ शकता. आता हा चार्टचा इथे तुम्हाला काय दिसतंय की या ठिकाणी हा चार्ट आहे जो वरती 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 जात आहे. आता आपल्याला बाईंगचा जो प्रॉपर चान्स कुठे भेटेल, जेव्हा हे वन डेच्या टाईम फ्रेमवरनं ह्या ट्रेडलाईनच्या जवळपास येईल आणि इथे जे आहे एक बुलिश पॅटर्न आपल्याला दिसेल, तेव्हा इथे आपण ह्याच्या खालचा स्टॉप लॉस लावू शकतो. म्हणजे हे वरती गेलं मार्केट जसं असं जवळ येईल ना, तेव्हा इथे आपण काय करायचं, इथे बाय करू शकतो. म्हणजे ह्याच्या जर खाली कॅन्डल क्लोज दिली तर आपण इथे एक्झिट मारायचं. ठीक आहे. दोन्ही इथे गोष्टी होत असतात. ठीक आहे. असं नाही की इथनं वरती जाणार, इथनं खाली पण येऊ शकतं. इथे आपण एंट्री घेऊ शकतो, इथनं जर वरती गेलं तर आपण प्रॉफिटमध्येच राहूया. इथे जर डाऊन साईडला इथे ब्रेक दिला तर इथे आपण काय करू शकतो, इथे एक्झिट मारू शकतो. हे अशा पद्धतीने आपण लॉंग टर्म इन्व्हेस्ट या ठिकाणी करू शकतो. तर फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे ना मित्रांनो, हे अशा पद्धतीने करायचं. जर तुम्हाला अजून काही अडचणी असतील, तुम्हाला अजून काही प्रश्न वगैरे असतील तर मला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारा, त्याचे उत्तर मी या ठिकाणी नक्कीच द्यायचा इथे प्रयत्न करणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, या ठिकाणी एक आपला व्हॉट्सअप जो आहे चॅनल तयार करत आहोत, तर त्या चॅनलला तुम्ही नक्कीच या ठिकाणी फॉलो करा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.